हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे. तर आज आपण हा मिनी ऑक्टोपस कसा बनवायचा हे पाहणार आहोत. तर पाहू शकता किती सुंदर दिसायला आहे आणि बनवायला तर खूपच सोपा आहे. इथे मी 2 छोटे छोटे डोळे लावलेले आहेत. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि जर का तुम्ही माझं रेसिपी चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथे ऑक्टोपस बनवण्यासाठी मी इथे बेबी पिंक कलरची लोकर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही घेऊ शकता. कात्री घेतलेली आहे आणि 10 नंबरचा क्रोशा हुक घेतलेला आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, एक मॅजिक रिंग बनवायची आहे आणि थोडंसं आपल्याला स्पंज वगैरे लागणार आहे स्टफिंग भरण्यासाठी. तर मॅजिक रिंग घेतल्यानंतर एक साखळी घ्यायची आणि ह्या मॅजिक रिंगमध्ये आपल्याला एकूण 6 खांब घालायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 खांब घातल्यानंतर मॅजिक रिंग आपल्याला ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि इथेच आपल्याला एक स्लिप स्टिच करायचं आहे. परत एक साखळी घ्यायची आणि जिथे आपण साखळी घेतली होती तिथेच एक खांब घ्यायचा, अजून एक तिथेच खांब घ्यायचा, म्हणजे एका खांबावर आपल्याला 2 खांब घालायचे आहेत. तर या दुसऱ्या राऊंडमध्ये आपले 12 खांब तयार होतील. 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 खांब झाल्यानंतर ह्या पहिल्या खांबावर आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. आता तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला एक साखळी घ्यायची आणि तिथेच एक खांब घालायचा आहे. तर या राऊंडमध्ये आपल्याला एकात एक एकात 2 परत एकात एक एकात 2 असं आपल्याला हे तिसरं राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे. म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले एकूण 18 खांब तयार होतील. जसं की आपण पहिल्या राऊंडमध्ये 6 घेतले, नंतर 6 वाढवले 12 झाले, नंतर परत 6 वाढवायचे, हे झाले 18 खांब. तर सुरुवातीला आपण एकामध्ये एकच घातला होता, तर शेवटीच्या खांबामध्ये एकामध्ये 2 येतील. आता इथे पहिल्या खांबावर स्लिप स्टिच करून हे तिसरं राऊंड जॉईंट करून घ्यायचं आहे. आता परत एक साखळी घ्यायची आणि जिथे आपण जॉईंट केलं होतं तिथेच एक खांब घालायचा, परत त्याच्या पुढच्या खांबावर एक खांब आणि परत त्याच्या पुढच्या तिसऱ्या खांबावर आता आपल्याला 2 खांब घालायचे आहेत. ही स्टेप आपल्याला 6 वेळेस रिपीट करायची आहे, म्हणजे या पण राऊंडमध्ये 6 खांब वाढतील, तर एकूण आपले 24 खांब तयार होतील. तर मी हा चौथा राऊंड कंप्लीट करून घेते. तर इथे 1 2 3 4 राऊंडमध्ये आपण 6 खांब वाढवलेले आहेत. तर या चौथ्या राऊंडमध्ये आपले 24 खांब आलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, 5वा 6वा 7वा 8वा हे 4 राऊंड आपल्याला प्रत्येक खांबावर खांब घालायचे आहेत. म्हणजे जे आपले 24 खांब आहेत ते 24 खांबावर 24 खांबच आपल्याला घालायचे आहेत. असे आपले हे 4 राऊंड असणार आहेत. तर मी 5वा 6वा 7वा आणि 8वा हे 4 राऊंड प्रत्येक खांबावर एक एक खांब असे कंप्लीट करून घेते आणि नंतर आपण समोरचं बघणार आहोत. तर इथे मी हा 8वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आता 9व्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, स्लिप स्टिच करून हा 8वा राऊंड जॉईंट करायचा आहे. परत एक साखळी घ्यायची आणि तिथेच एक खांब घालायचा आहे.
परत दुसऱ्या खांबावर एक खांब घालायचा. आता आपल्याला काय करायचं, तिसरा आणि चौथा दोनाचा एक करायचा आहे. परत पहिल्यावर एक, दुसऱ्यावर एक, तिसरा आणि चौथा दोनाचा एक. असंच आपल्याला 6 वेळेस रिपीट करायचं आहे. म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले 18 खांब तयार होतील. तर इथे मी हा राऊंड कंप्लीट करून घेते. तर आता आपल्याला हा 9वा राऊंड इथे जॉईंट करून घ्यायचा आहे आणि परत एक साखळी घेऊन आपल्याला 10व्या राऊंडमध्ये सुरुवात करायची आहे. तर 10वा राऊंड आपल्याला बॅक लूपमध्येच विणायचा आहे. जे 18 खांब आहेत त्या 18 खांबावर 18 खांब. फक्त जी ही साखळी दिसत आहे, ही जी चेनची साखळी दिसत आहे, तर एक धागा सोडून खालच्या धाग्यावर आपल्याला इथे एक एक खांब घालायचा आहे. तर ह्या 10व्या राऊंडमध्ये आपले 18 खांब तयार होतील. तर मी 10वा राऊंड कंप्लीट करून घेते. तर इथे 10वी ओळ कंप्लीट झाल्यानंतर मी याच्यामध्ये कॉटन भरून घेतलेलं आहे. आता आपल्याला ही 10वी ओळ पहिल्या खांबावर जॉईंट करून घ्यायची आहे आणि नंतर परत एक साखळी घ्यायची आणि तिथेच एक खांब घ्यायचा. परत हा दुसरा आणि तिसरा दोनाचा एक करायचा आहे. परत त्याच्यानंतरच्या एका खांबावर एक खांब, परत दुसऱ्या आणि तिसऱ्या खांबाचा दोनाचा एक. तर असंच आपल्याला 6 वेळेस रिपीट करायचं आहे. म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला 12 खांब तयार मिळतील. तर इथे मी हा राऊंड कंप्लीट करून घेते. तर इथे मी हा 11वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. तर 11व्या राऊंडमध्ये आपले 6 खांब तयार झालेले आहेत. ह्या पहिल्या खांबावर 12 खांब तयार झालेले आहेत. तर पहिल्या खांबावर स्लिप स्टिच केल्यानंतर एक साखळी घ्यायची आणि आता आपल्याला प्रत्येक खांबाचा दोनाचा एक करायचा आहे. म्हणजे जे 12 खांब होते तर त्या 12 खांबाचे आपल्याला 6 खांब तयार करायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक खांब हा दोनाचा एक करायचा आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने हा प्रत्येक खांब दोनाचा एक करत आहे. आता हा जो पहिला खांब आहे तर इथे आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे आणि राऊंड जॉईंट करायचा आहे. तर आता तुम्ही हा धागा थोडा दूरवर कट करून घेऊ शकता आणि हे सुईने क्लोज करून घेऊ शकता किंवा असं डायरेक्ट पण स्लिप स्टिच करत तुम्ही हे क्लोज करून घेऊ शकता. कारण ही खालची साईड आहे, ही तर काही व्यवस्थित दिसत नाही, म्हणून असं डायरेक्ट सुद्धा केलं तरी चालेल. तर मी इथे डायरेक्ट 2-3 वेळेस स्लिप स्टिच करणार आहे समोरासमोरील खांबावर आणि हा एक्स्ट्राचा धागा कट करून घेणार आहे. आता आपल्याला हा धागा याच्यामध्येच हायर करून घ्यायचा आहे. तर हे कंप्लीट झाल्यानंतर हे जे आपण बॅक लूपमध्ये खांब घेतले होते तर याचा हा फ्रंट लूप बाहेर आहे. तर व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत नाही कारण थोडंसं चमकत आहे फ्लॅशलाईट. तर इथे आपल्याला कोणीही एका खांबावर धागा अटॅच करून घ्यायचा आहे आणि धागा अटॅच केल्यानंतर हा धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि 1 2 3 4 5 6 7 साखळ्या घ्यायच्या. 7 साखळ्या घेतल्यानंतर पहिली साखळी स्किप करायची आणि दुसऱ्या साखळीवर आपल्याला 2 खांब विणायचे आहेत. परत तिसऱ्या साखळीवर सुद्धा 2 खांब विणायचे आहेत. परत ह्या चौथ्या साखळीवर 2 मुके खांबच विणायचे आहेत. तर ह्या पहिली साखळी स्किप केली आणि पुढच्या 3 साखळ्यावर आपण 2-2 मुके खांब म्हणजे 6 मुके खांब घातले. आता ह्या 4 साखळ्या झाल्या. आता समोर 3 राहिलेले आहेत. तर ह्या 3 साखळ्यावर आपल्याला 2-2 हाफ डबल क्रोशे म्हणजे अर्धे खांब घालायचे आहेत. 1. आता ह्या दुसरीवर सुद्धा आपल्याला हाफ डबल क्रोशे घालायचे आहेत आणि ह्या तिसऱ्या चेनवर सुद्धा हाफ डबल क्रोशे 2 घालायचे आहेत. 1 आणि 2. आता काय करायचं आहे, ही जी दुसरी चेन आहे या दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला
स्लिप टिच करून घ्यायचं आहे. तर हे अशा पद्धतीने तयार होईल. दुसऱ्या चेनवर स्लिप टिच केल्यानंतर ह्या तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला स्लिप टिच करून जायचं आहे आणि परत एक हा धागा आपण सोबत कव्हर करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 साखळ्या घ्यायच्या. परत एक साखळी स्किप करून ह्या पहिल्या 3 साखळ्यावर 2 2 सिंगल क्रोशे आणि त्याच्यानंतरच्या 3 साखळ्यावर 2 2 हाफ डबल क्रोशे आपल्याला विणायचे आहेत. 1 2. आता आपल्याला ह्या 3 साखळ्यावर 6 हाफ डबल क्रोशे विणायचे आहेत. तर हा सोबत मी धागा सुद्धा कव्हर करणार आहे, कारण एक्स्ट्रा आपल्याला शिवायची मेहनत लागणार नाही. 1 आणि 2. आता ह्या पुढच्या खांबावर आपल्याला स्लिप टिच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर हे पाहू शकता अशा पद्धतीने तयार होईल. तर हे जे आपले 18 खांब होते तर याच्यावर आपले 9 हे तयार होतील फ्रिल याच्या. तर इथे मी 9 फ्रिल तयार करून घेते आणि घेतल्यानंतर आपल्याला वरच्या साईडला 2 डोळे बसवायचे आहेत. तर इथे मी डोळे सुद्धा बसवून घेते. तर हे पाहू शकता फ्रेंड्स, मी इथे पूर्ण कंप्लीट करून घेतलेलं आहे आणि 2 इथे ब्लॅक मनी लावलेले आहेत. तुम्हाला आवडत असतील तर लावा, नाही तर नाही लावले तरी चालेल. तर पाहू शकता किती सुंदर हा मिनी ऑक्टोपस आपला तयार झालेला आहे. तर तुम्हाला चाबी रिंगसाठी जर वापरायचा असेल तर इथे तुम्ही एखादी चाबी रिंग सुद्धा अडकू शकता. तर मग तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.